सीएनजी गॅस तुटवडा निर्माण झाल्यामुळे ठाणेकरांना त्रास सहन करावा लागतोय। आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे अनेक ठाणेकर कामासाठी घरातून बाहेर निघाले असता ही स्थिती ओढवली आहे। मुंबईमध्ये गॅस पुरवणारी सीएनजी गॅस लाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संपूर्ण ठाणे मुंबई उपनगरमध्ये सीएनजी गॅस नसल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। आपण सकाळपासून आज आठवड्याचा पहिला दिवस आणि मोठ्या प्रमाणात जे ठाणेकर असो यांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे जे सीएनजी आहे, मुंबईमधून जी सीएनजी पुरवणी जाणार आहे त्याचा पाईप फुटल्यामुळे तांत्रिक अडथळ्यामुळे कुठेतरी ठाणेकर असो, मुंबईकर असो, उपनगरामध्ये राहणाऱ्या लोकांना जो आहे तो याचा त्रास जो आहे सकाळपासून भासत आहे। सध्या मी ठाण्यातील जो 22 नंबर सर्कल या ठिकाणी उपस्थित आपण जर पाहिलं तर संपूर्ण मोठ्या रांग जी आहे ती लागलेली आहे। अनेक लोक जे आहेत ते सकाळपासून आपल्या घराच्या बाहेर निघालेले आहेत, परंतु सीएनजी नसल्यामुळे कुठेतरी सीएनजीचा तुटवडा मोठ्यापणा असल्यामुळे कुठेतरी जे नागरिक आहे, विशेष म्हणजे रिक्षा चालक जे आहे, टॅक्सी चालक आहे आणि इतर जे सीएनजी वर चालणारी जी गाडी आहे त्यांना कुठेतरी त्रास जो आहे तो सहन करावा। सकाळपासूनच जे रांबस लांग जे आहे ते ठाणेकर असो, मुंबईकर असो या संपूर्ण परिसरात आपल्याला दिसून येत आहे। या संपूर्ण रिक्षा चालकांना जे आहे ते एक एक दोन तासापासून अशा पद्धतीने लाईन लावून जे आहे ते गॅस कधी भरणार याची आठवण जी ती पाहताना आपल्याला दिसून येत आहे। काही लोक आहेत त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने त्रास जो आहे तो या ठिकाणी त्यांना सहन करावा लागतो। विशेष म्हणजे सर्व जे रिक्षा चालक आहेत ते सकाळपासूनच या ठाण्यातील जो 22 नंबर सर्कल या ठिकाणी जो